नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरम पाण्याबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. गरम पाण्याला युनिव्हर्सल वेट लॉस ड्रिंक असं म्हटलं जातं. गरम पाणी पिल्यामुळं आपलं वजन पटापट कमी होतं असाही एक प्रचलित समज आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर गरम पाणी पिण्याचे इतरही काय फायदे तोटे आहेत हेही आपण पाहणार आहोत. आणखी व्हिडिओच्या शेवटी आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत, ती म्हणजे जे लोक गरम पाणी पिऊ शकत नाहीत किंवा गरम पाणी पिणं ज्यांच्या प्रकृतीला झेपत नाही, ज्यांची प्रकृती उष्ण आहे, किंवा माझ्यासारखे लोक ज्यांना गरम पाण्याची चव आवडत नाही म्हणून गरम पाणी घेऊ शकत नाहीत, अशा लोकांनी मग काय करायला हवं, गरम पाणी घेण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठले कुठले ऑप्शन्स आहेत हे आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळं जर तुमचाही असा समज असेल किंवा तुम्हाला याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपल्या शरीरातला 70% किंवा 70% पेक्षा थोडासा जास्त भाग हा पाण्यापासून बनलेला आहे. आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी, ईच सेल इज सराउंडेड बाय वॉटर. आता बोलूयात गरम पाणी आणि वेट लॉसबद्दल. तर काही संशोधनांमध्ये ही गोष्ट दिसून आलेली आहे की ज्या वेळेला आपण आपल्या आहारामध्ये गरम पाणी घेतो त्यावेळेला आपल्याला आपल्या वजनामध्ये बऱ्यापैकी घट झालेली दिसून येते. आता असं का होतं, यामागचं कारण काय, तर गरम पाण्यामुळं आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होत असतं. गरम पाण्यामुळं आपलं बॉडी टेम्परेचर अल्टर होत असतं आणि हे गरम तापमान कंपेन्सेट करण्यासाठी आवर बॉडी लोअर्स डाऊन द इंटरनल टेम्परेचर आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं मेटाबॉलिझम ॲक्टिवेट होत असतं, आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होत असतं आणि त्यामुळे फॅट बर्न व्हायला मदत होत असते. या सगळ्या गोष्टीचा डायरेक्टली इफेक्ट आपल्याला आपल्या वजनावरती दिसतो आणि आपल्याला आपलं वेट लूज झालेलं पाहायला मिळतं काही प्रमाणात. आता गरम पाण्याची आपल्या शरीराला इतरही काही गोष्टींमध्ये मदत मिळत असते. अप्रत्यक्षपणे त्या गोष्टीसुद्धा आपल्या वेट लॉसला थोड्याफार हातभार लावणाऱ्या ठरतात. यापैकीच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरम पाण्यामुळं आपलं डायजेशन व्यवस्थित व्हायला लागतं, पचनक्रिया संतुलित राहते, पोटदुखी, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा जर तुम्हाला त्रास असेल तर त्यामध्ये सुद्धा रिलीफ मिळतो. आतड्यांच्या मूवमेंट्स रेग्युलेट व्हायला मदत होते आणि त्यामुळं डायजेशन स्मूथली व्हायला लागतं. शरीर अधिकाधिक पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी सक्षम होत जातं. नंबर 3, तिसरी महत्त्वाची गोष्ट जी होते ती म्हणजे गरम पाण्यामुळं आपलं बॉडी टेम्परेचर थोडंसं रेज होतं आणि या वाढलेल्या बॉडी टेम्परेचरमुळं स्वेटिंग होण्याची शक्यता असते आणि स्वेटिंग होत असताना आपले पोर्स जे आहेत ते ओपन होतात आणि त्यामधून आपल्या शरीरातले नको असणारी द्रव्य जी आहेत ती बाहेर टाकली जातात. पाण्याचा इंटेक जर या दरम्यान तुमचा वाढलेला असेल तर अशा वेळेला युरिनमधून सुद्धा नको असणारे आपल्या शरीरातले घटक जे आहेत ते बाहेर टाकण्यासाठी मदत होत असते आणि अशा प्रकारे आपलं शरीर डिटॉक्सिफाय होण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान हेल्प होते. नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थ्रोट इन्फेक्शन्स जर तुम्हाला होत असतील, सर्दीचा त्रास वारंवार होत असेल किंवा सायनसचा जर तुम्हाला त्रास असेल तर अशा वेळेला सायनस अनक्लॉग करण्यासाठी किंवा घशाचे, सर्दीचे हे इन्फेक्शन्स कमी करण्यामध्ये सुद्धा आपल्याला गरम पाण्याची खूप छान मदत मिळते. नंबर 5, पाचवा महत्त्वाचा फायदा म्हणजे गरम पाणी हे एक उत्तम व्हॅझोडायलेटर आहे. त्यामुळे सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यामध्ये त्याची आपल्याला खूप छान मदत मिळत असते. स्नायूंवरचा ताण कमी होतो रक्ताभिसरण सुधारल्यामुळं आणि छोटे मोठे पेन जर तुम्हाला असतील तर ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत मिळते. आता हे झाले त्याचे फायदे. आता पाहूयात त्यापासून होणारे तोटे कुठले कुठले आहेत. पण त्याआधी समजून घेऊयात वेट लॉससाठी जर तुम्ही गरम पाणी घेण्याचा विचार करत असाल किंवा वेट लॉससाठी गरम पाणी तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ते कशा प्रकारे आपल्या आहारामध्ये घ्यायला हवं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बरेच लोक गरम पाण्याचा अतिरेक करतात. आपल्याला वजन फटाफट कमी करायचं आहे म्हणून दिवसभर गरम पाणी घेत राहतात. बऱ्याच वेळेला कुठल्याही गोष्टीचा अतिरेकीपणा हा त्यापासून होणाऱ्या उपायांपेक्षा अपाय जास्त करवतो. ही गोष्ट आपण इथे अंडरलाईन करून लक्षात ठेवायला हवी. वेट लॉससाठी जरी तुम्हाला गरम पाणी घ्यायचं असेल तरी सुद्धा दिवसभर गरम पाणी घेण्याचा अतिरेकीपणा करण्यापेक्षा
दिवसातून 3 वेळेला गरम पाणी घेणं हे कधीही उपयुक्त ठरतं. पूर्ण दिवसभर गरम पाणी घेत राहण्याची अजिबात गरज नसते. तर गरम पाणी आपल्याला नेमकं घ्यायचं कधी आहे, तर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी 1 ग्लास गरम पाणी तुम्ही घेऊ शकता, जे आपल्या मेटाबॉलिझमला एक चांगला बूस्ट देतं, आपलं शरीर डिटॉक्सिफाय राहण्यासाठी आपली मदत करत असतं. त्यानंतर दुपारच्या जेवणाआधी 20 मिनिटं आणि रात्रीच्या जेवणाआधी 20 मिनिटं 1 ग्लास होईल इतकं गरम पाणी जरी तुम्ही घेत राहिलात तरीसुद्धा तुमच्या वेट लॉसमध्ये चांगली घट झालेली तुम्हाला दिसून येईल. आता जेवणाआधी 20 मिनिटं गरम पाणी घेण्यामागचं कारण असं आहे की त्यामुळं आपलं स्टमक डिस्टेंड होतं आणि आपल्या ब्रेनला असा सिग्नल मिळतो की आता आपलं पोट भरलेलं आहे. स्टमक डिस्टेंड झाल्यामुळं आपलं ओव्हर इटिंग टळतं, आपल्याला फुलनेसचं फिलिंग येतं आणि त्यामुळे जास्तीचं खाणं आपलं टळतं, कॅलरी इनटेक आपला कमी होतो आणि त्याची मदत आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये दिसून येते. आता आपण बोलूयात अशा लोकांबद्दल ज्यांना आपला वेट लॉस करायचा आहे पण जे गरम पाणी घेऊ शकत नाही, किंवा ज्यांची प्रकृती उष्ण आहे, ज्यांना उष्णतेचे काही ना काही त्रास आहेत, किंवा असे लोक ज्यांना गरम पाण्याची चव आवडत नाही म्हणून ते गरम पाणी घ्यायला पाहत नाहीत, घेऊ इच्छित नाहीत. तर अशा लोकांनी मग नेमकं काय करायचं? अशा लोकांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे पाण्याचं टेम्परेचर किती आहे ही गोष्ट इथे अजिबात मॅटर करत नाही. प्रत्येक वेळेला हे पाणी गरमच असलं पाहिजे असं अजिबात नाही. तुमच्या पाण्याचं टेम्परेचर किती आहे यापेक्षा सुद्धा वेट लॉसमध्ये महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये किती पाणी घेता, तुमच्या पाण्याची क्वांटिटी किती आहे ही गोष्ट तुमच्या वेट लॉसमध्ये खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं जरी तुम्ही गरम पाणी घेऊ शकत नसाल किंवा गरम पाणी घेऊ इच्छित नसाल तरीसुद्धा साधं पाणी तुम्ही घेऊ शकता आणि सेम बेनिफिट्स तुम्हाला त्याचे मिळू शकतात. पण त्या पाण्याची क्वांटिटी योग्य प्रमाणात असायला हवी. म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी 8 ते 10 ग्लास इतकं पाणी, साधं पाणी जरी तुम्ही घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टीचा तुमच्या वेट लॉसमध्ये खूप चांगला फायदा होणार आहे. दिवसभरामध्ये जर तुम्ही 8 ते 10 ग्लास इतकं पाणी घेत असाल तर रिगार्डलेस ऑफ इट्स टेम्परेचर, वेदर इट इज हॉट, कोल्ड और ल्यूकवॉर्म, इट इज गोइंग टू बर्न युअर फॅट. आता पाहूयात आपण गरम पाण्यामुळं आपल्या शरीराला होणारे तोटे कुठले कुठले आहेत, त्यापासून होणारे नुकसान काय काय आहेत. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळं आपल्या किडनीजवरती ताण येऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त गरम पाणी जर तुम्ही दिवसभरात खूप वेळा घेत असाल तर अशा वेळेला नसांमध्ये सूज निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोकेदुखीसारखे त्रास निर्माण होण्याची सुद्धा शक्यता असते. गरम पाण्याचा अतिरेक हा इन्फ्लमेशन वाढवणारा असू शकतो. आणि नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना उष्णतेचे काही ना काही आजार आहेत अशा लोकांनी ही गोष्ट अगदी स्ट्रिक्टली टाळायला हवी. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती सायंटिफिक वेमध्ये मी तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.